आजची संध्याकाळचीच अगदी ताजी घटना. एक रुग्णीचा मला फोन आला, डॉक्टर तुम्ही किती वाजता क्लिनिकला भेटाल, मला तुम्हाला भेटायला यायचं आहे. तिला OPDचं टायमिंग कळवलं, त्यानुसार ती आली. जुनी फाईल दाखवली, 2022मधले तिचे रिपोर्ट्स, प्रिस्क्रिप्शन्स. जुना सांधेवाताचा आजार होता, त्यावेळेला काही काळासाठी तिने उपचार घेतले आणि थोडं बरं वाटल्यानंतर मनानेच बंद करून टाकले होते. आणि आता जेव्हा पुन्हा आजार उद्भवला, पुन्हा बळावला, त्यावेळेला पुन्हा आयुर्वेदिक उपचार आम्हाला सुरू करायचे तुमच्याकडे. आणि तुम्ही जसं सांगाल, जेवढे दिवस सांगाल तेवढे दिवसासाठी आता आयुर्वेदिक उपचार आम्ही तुमच्याकडे घेऊ. आम्ही आता मनाने ट्रीटमेंट बंद करणार नाही. तर तुम्ही काय असेल तर ते ट्रीटमेंट चेकअप सगळं करून आम्हाला आयुर्वेदिक औषधं द्या. इमिजिएटली मी तिला दुसऱ्या सेकंदाला म्हटलो की मी आता कुठल्याही रुग्णावर आयुर्वेदिक ट्रीटमेंट करत नाही, औषधं माझ्याजवळ ठेवत नाही, गरजेनुसार औषधं आणतही नाही आणि कोणाला आयुर्वेदिक औषधाचं प्रिस्क्रिप्शनसुद्धा मी लिहून देत नाही. आयुर्वेदिक ट्रीटमेंट करणं मी पूर्णपणे थांबवलेलं आहे. तुमची सोय व्हावी म्हणून तुम्हाला आयुर्वेदिक उपचार करणाऱ्या माझ्या एक चांगल्या मित्राचं मी 1-2 मित्रांचे रेकमेंडेशन देतो. तुम्ही त्यांना दाखवून घ्या आणि तिथं उपचार घ्या. आणि त्या पद्धतीने मी त्यांची पुढची सोयसुद्धा लावून दिली. मला सांगायचा मुद्दा हा आहे मित्रांनो, की रुग्ण स्वतःहून माझ्याकडे आली होती आणि इथून पुढे वेळोवेळी येऊन स्वतः चालत येणार माझ्याकडे. प्रत्येक वेळेला मला स्वतःहून पैसे आणून देणार. ट्रीटमेंटचे, उपचाराचे, औषधांचे जे काय असतील ते स्वतःहून पैसे, लक्ष्मी दारात चालत आलेली लक्ष्मी आपण म्हणतो, जसं ती मला स्वतःहून पैसे आणून देणार अशी परिस्थिती. आणि मी जेवढे दिवस 6 महिने, वर्षभर जोपर्यंत तिला उपचार सांगेल तेवढे उपचार ती घेणार होती. तेवढ्या दिवसासाठी एक पेशंट माझं फिक्स होत होतं. दर 15 दिवसाचा फॉलोअप किंवा महिन्याच्या फॉलोअपच्या हिशोबाने काही रक्कम किंवा इन्कम जो आहे तो फिक्स होत होता. तरीसुद्धा हे पेशंटला ट्रीटमेंट करणं किंवा हे पेशंट घेणं मी जागेवरच नाकारलं. त्याचं कारण मी स्पष्टही केलं, त्यांनाही स्पष्ट केलं. आणि आता हे तुम्हालाही स्पष्ट मी सांगण्याचा उद्देश, त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी सांगण्याचा उद्देश हाच आहे की आपल्याला कुठल्या क्षेत्रात कार्य करायचं आहे आणि कुठं पोचायचं आहे, कुठपर्यंत आपल्याला पोचायचं आहे, हे आपण आधी ठरवून घेतलं पाहिजे. मी माझ्या बाबतीत ठरवून घेतलेलं आहे. मला इन्शुरन्स क्षेत्रामध्येच माझं कार्यक्षेत्र निवडलेलं आहे, त्याच्यामध्येच मला सर्वोच्च ठिकाणावर पोचायचं आहे. त्यातही स्पेसिफिकली लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये मला टॉपवर पोचायचं आहे. आणि मग या वाटचालीमध्ये अनेक प्रलोभनं येतील, अनेक वेगवेगळ्या डायव्हर्जन्स येतील, मन विचलित करणाऱ्या वेगवेगळ्या संधी येतील. आणि त्या प्रत्येकाला अशा वेळेला येतात, भरपूर येतात. ते खरे आपली परीक्षा पाहण्याचे क्षण असतात. ज्या ठिकाणी आपण नक्की केलं, मला अमुक क्षेत्र मी ठरवून घेतलेलं आहे, त्या क्षेत्रातच मला काम करायचं आहे, त्यासाठी लागणारी मेहनत मग एका जागेवर फोकस करून मेहनत करायची, त्या ठिकाणी लागणारे स्किल डेव्हलप करायचे आणि एक एक पाऊल ठामपणे आत्मविश्वासाने चालत जायचं. एक दिवस तुम्ही यशाच्या शिखरावर नक्की पोहोचणार आणि तुमच्या विजयाचा झेंडा त्या ठिकाणी नक्की फडकणार, हे खात्रीशीर सांगतो.